तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. हे बघा मी बोंबील करत आहे. वल्ल बोंबील हे असं शेपूट झुडकं कापून हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं. मी स्वच्छ धुवून घेतलं पाण्यात. आता याच्यात मी कोथिंबीर, लसूण आणि 4 मिरच्या हे मिक्सरला वाटून त्याला लावून घेणार आहे. हे बघा मिक्सरमध्ये मी वाटले लसूण, मिरची, कोथिंबीर. आता हे आपण याच्यात टाकूया. बोंबलाला लावायचं. बोंबील, वल्ल बोंबील हे सर्व मसाला आपण त्याला लावूया. चार मिरची घेतलेले मी, कोथिंबीर, लसूण, 7-8 पाकळ्या. असं सर्व बोंबलाला लावायचं, मिक्स करायचं. आता हे बघा रवा घेतला मी. आता हे रवा एक अर्धी वाटी रवा घेतला आहे. अर्धीला थोडं जास्त. आता याच्यात चटणी टाकायची 1 चम्मच. हळद 1 चम्मच. आता हे सर्व आपण मिक्स करूया असं हाताने रव्याला व्यवस्थित. तुम्ही बारीक रवा घेऊ शकता, जाडा रवा पण घेऊ शकता, मोठा रवा पण घेऊ शकता. असं हे लसूण, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची आता आपण ह्याच्यात लावूया. असं लावून हे बोंबील आपण तळून घेऊया. असं व्यवस्थित लावूया. म्हणजे चांगलं रवा लावल्यावर असं तळल्यावर मस्त असं कुरकुरीत आपले बोंबील होतात. आता मी कढई ठेवते तापत. हे बघा कढईत ठेवले तापत, तेल ओतून. आता तेल गरम झालं का आपण हे बोंबील हे असं रवा लावून ठेवलेलं हे सर्व मच्छीला वल्ल बोंबलाची मच्छी आता आपण ह्याच्यात टाकूया. भात घालता येईल त्या साईडला शिजायला. मग आता हे तापलं, तेल आपलं चांगलं कडक तापलं तर आपण ह्याच्यात बोंबील टाकायचं. हे बोंबील कट पण करू शकतोय, पण मी कापले नाहीत. मी डायरेक्ट अख्खेच असे सोडून तळायचं. हे बघा आता आपण पलटूया बोंबील. गॅस मी स्लो करते कारण की तेल उडतं ना. असं हळूहळू पलटायचं. हे बघा मच्छी आपली अशी फ्राय करायची मस्त अशी. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा मच्छी आपली अशा पद्धतीनं तळायची. हे बघा मस्त अशी कुरकुरीत
अशी मस्त अशी लागते चपाती संग. एन्जॉय करा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. आधी तिथं